सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार, अस्सलाम वालेकुम. मी संयोजकांचं, त्यांच्या पूर्ण टीमचं, तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे की मला ऐकण्यासाठी तुम्ही खूप दुरून इथं आलात. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. सैराट बघितला सगळ्यांनी, मलाही खूप आवडला आणि आवडल्यापासून मी ही चिठ्ठ्या लिहायला सुरुवात केली. पण ह्या चिठ्ठ्यांचा आणि त्या चिठ्ठ्यांचा काहीही संबंध नाही किंवा माझ्या आयुष्यात कोणी अर्चीही नाही. प्लीज. मी पुण्याला होतो आणि पुण्याला असताना फर्स्ट इयर माझं झालं होतं, एक्झाम मी दिली होती आणि सुट्ट्या सुरू होत्या. त्या सुट्ट्यांमध्ये मला पुण्यात राहणं गरजेचं होतं. त्याची दोन कारणं होती. एक कारण असं होतं की आमच्या जालन्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता, प्यायलाही पाणी नव्हतं व्यवस्थित, त्यामुळे म्हटलं की पुण्यात थांबावं. दुसरी गोष्ट, मला जुलै 2013 पासून मला अभ्यास सुरू करायचा होता. तो अभ्यास सुरू करण्यासाठी मला पुस्तकं गरजेची होती. पुस्तकांची लिस्ट मी मिळवलेली होती, पण पुस्तकं खरेदी करायला पैसे नव्हते. त्यामुळे ठरलं की आपण इथं राहून काहीतरी जॉब वगैरे करूयात. एक NDAच्या कोचिंग क्लासमध्ये मी असिस्टंट म्हणून कामाला लागलो. माझ्या रूम पासून 8 किलोमीटरचं ते अंतर होतं. त्या अंतर मी सायकलीवर पार करायचो, पुन्हा रात्री परत यायचं. 8 तास काम मला तिथं करावं लागायचं. 16,000 रुपये मिळाले, त्यातले 10,000 रुपये मी माझ्या पुस्तकांवरती खर्च केले. सांगण्याचा उद्देश असा आहे की त्या कोचिंग क्लासमध्ये NDA करण्यासाठी एक मुलगा यायचा आणि त्या मुलाचे जे वडील होते ते देखील ऑटो रिक्षा ड्रायव्हर होते. आणि ते जेव्हा कधी मी त्यांना बघायचो तेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण व्हायची आणि एक आपुलकी त्यांच्याशी होती. आणि त्यांनाही माहित होतं की माझे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे. आमची ओळख झाली होती. आणि आता सरांनी भविष्याचा उल्लेख केला, तसं ते म्हणायचे की मी भविष्य बघू शकतो. आणि ते माझ्याकडे आले, त्यांनी माझा हात बघण्याचा विनंती केली. म्हटलं माझा विश्वास नाहीये. त्यांनी मला फोर्स केला आणि त्यांनी मला आधीच विचारलं की तुला काय करायचंय. म्हटलं मला IAS ऑफिसर व्हायचंय, अर्थातच क्लास 1 ऑफिसर. तर त्यांनी माझा हात बघितला आणि ते म्हणले बेटा आय एम व्हेरी सॉरी, पण क्लास 1ची पोस्ट नाही मिळणार तुला. अर्थात आज ते खोटे ठरलेले आहेत. त्यामुळे लक नावाची गोष्ट मला असं वाटतं की अस्तित्वात नसते. गालिब ने असं म्हटलंय की हाथों की लकीरों पर मत जाए गालिब, नसीब तो उनके भी होते जिनके हाथ नहीं होते. त्यामुळे नशीब नावाची गोष्ट अस्तित्वात नसते. मला पूर्ण विश्वास आहे की ती गोष्ट अस्तित्वात नसते. कारण माझा जिथून जन्म झाला तिथपर्यंतचा प्रवास बघितला तर कुठंच लक नावाची गोष्ट, तो लकचा प्रकाश मला दिसत नव्हता. माझा जन्म मुक्काम पोस्ट सेलगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, मराठवाड्याच्या एका झोपडपट्टीमध्ये झाला. माझ्या 2 बहिणी, 3 नंबरला मी, एक माझा छोटा भाऊ जो माझ्यापेक्षा मनाने खूप मोठा आहे. अशी आम्ही 4 भावंड होतो. झोपडपट्टीत जन्म झालेला. वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर होते. कधी वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय ते करायचे. थोडीशी वाईट सवय होती व्यसनाची. मग ते दारू वगैरे पिऊन आईला मारहाण वगैरे करायचे. आजही तो दिवस आठवतो. खूप छोटा होतो मी, 3-4 वर्षाचा, की वडील आईला लोखंडी रॉडने मारहाण करत होते आणि आमच्या पॅन्टी ओल्या झाल्या होत्या. बऱ्याचदा घरामध्ये जेवायला नसायचं. घरामध्ये, सोसायटीमध्ये, रिलेटिव्ह मध्ये कुठेही मान सन्मानाची वागणूक आम्हाला मिळत नव्हती. उलट लोकांना आनंद व्हायचा. असा एकंदरीत आपण म्हणूयात की अंधारमय वातावरण माझ्या घरामध्ये होता. आणि असं असताना एखाद्या व्यक्तीने का जगावं, म्हणजे एक चांगलं जीवन जर आपल्याला जगता येत नसेल तर प्रकाशाचा किरण काय असावा आपल्या आयुष्यामध्ये. पण तो प्रकाश मला मिळाला होता. तो प्रकाश जो होता, तो प्रकाश होता शिक्षणाचा. तो प्रकाश होता माझ्या समोरची माझी शाळा होती. त्या शाळेने मला जगण्याची उमेद दिली. मी लहानपणापासूनच ज्यांना हुशार म्हणून ओळखलं जातं त्या विद्यार्थ्यांमध्ये यायचो. पण मी अर्थात पुन्हा सांगतो की हुशारीचा आणि UPSC पास करण्याचा कुठलाही संबंध नाहीये, मेहनतीचा सगळा खेळ आहे. पण मी हुशार होतो लहानपणापासूनच. जनरली मुस्लिम कम्युनिटीमध्ये घरी उर्दू किंवा हिंदी बोललं जातं. आणि आमच्याकडं आमच्या जिल्हा परिषदेची शाळा, मी 10वी पर्यंत जिल्हा परिषदेमध्ये शिकलेलो आहे. आमच्या गावातच शाळा होती. तर मी मराठीला खूप लवकर ॲडॉप्ट झालो. मला लँग्वेजेस शिकायला आवडायच्या, तर लवकर मराठीला ॲडॉप्ट झालो. मित्र बनवले आणि लहानपणापासूनच मला बक्षिसं मिळायची. मग एक जरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, मी बालवाडीला असताना एक कविता म्हणून दाखवली होती मराठीमध्ये पाठांतर करून. मला ते बक्षीस मिळालं होतं. त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं मिळायला सुरुवात झाली. पण एक बक्षीस आयुष्यातलं आपल्याला खूप कॉन्फिडन्स देत असतं स्वतःबद्दलचं. 4थी पर्यंत शिकलो होतो. 4थीला असताना शिवाजी महाराजांचा जो इतिहास आपल्याला शिकवला जातो, तो इतिहासाचं पुस्तक माझं तोंडपाठ होतं. वेगवेगळ्या विषयावर मी त्याच्यावर भाषणं द्यायचो. आणि त्यामुळे शिक्षकांचा मी खूप आवडीचा विद्यार्थी होतो. कारण शिक्षकांना प्रश्न विचारायचो, उत्तरं द्यायचो, पहिल्या रांगेत बसायचो. शिक्षकांशी चांगले कौटुंबिक संबंध माझे होते. त्यामुळे शिक्षकांना मी खूप आवडायचो. आमच्या वडिलांना सांगण्यात आलं की जो बऱ्याचशा कम्युनिटीजमध्ये प्रॉब्लेम हा असतो, स्पेशली मुस्लिम कम्युनिटीमध्ये, की शिकून कुठे नोकरी लागणार आहे किंवा आपल्या लोकांना कुठे नोकरी लागते, अशा स्वरूपाचं मला माझ्या वडिलांना बोललं गेलं. आणि माझ्या वडिलांनी डिसाईड केलं की ठीक आहे, याला आपली TC काढून शाळा थांबूयात. 4थीला असताना माझे वडील, माझी 4थी संपली, आमच्या शाळेमध्ये आले. आमचे पडुळकर सर नावाचे शिक्षक होते.
ते माझ्या वडिलांना म्हणाले, त्यांनी विनंती केली की हा मुलगा खूप हुशार आहे, तुम्ही याला पुढे शिकवा, हा मुलगा तुमची परिस्थिती बदलून टाकेल. माझे वडील अडाणी, आणि अडाणी लोकांचं वैशिष्ट्य नेहमीच असं असतं की ते जेव्हा कोणी सुशिक्षित लोक किंवा एखादा शिक्षक त्यांना काहीतरी सांगतो ते लवकर ऍक्सेप्ट करतात, कन्व्हिन्स होतात. आणि माझे वडील कन्व्हिन्स झाले आणि त्यांनी ठरवलं की याला मी पुढे शिकवणार. पण दुर्दैवानं माझ्या 2 बहिणी, त्यांचा बालविवाह झाला होता. 14-15 वर्षी त्यांचं लग्न लावून देण्यात आलं होतं. माझा छोटा भाऊ, त्याला शिक्षणामध्ये इंटरेस्ट नव्हता, आणि जसं मी सांगितलं की घरी वातावरणही नव्हतं. माझी आई काहीही शिकलेली नव्हती, माझे वडील 2-3 दिवस शाळा शिकलेले होते. त्यामुळे घरामध्ये, फॅमिलीमध्ये म्हणजे होमोसेपियन पासून जो माकडांचा प्रवास झालेला आहे त्यामधला मी पहिला आमच्या जनरेशन मधला ग्रॅज्युएट आहे. एवढी वाईट परिस्थिती होती. त्यामुळे अर्थातच शिक्षणाचं वातावरण नव्हतं. त्या तिघांनाही शाळा सोडावी लागली होती. माझा भाऊ वयाच्या 14व्या वर्षी आमच्या मामाचं एक बाजारामध्ये आठवडी बाजार भरत असतो आपल्या गावागावामध्ये, तिथे एक ग्रोसरीचं शॉप होतं, तिथे तो कामाला लागला होता. 2-2.5 हजार रुपये त्याला मिळायचे. रिसेंटली त्याला 6,000 रुपयापर्यंत पगार मिळायचा. सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत त्याला काम करावं लागायचं. तर मला शिक्षणाची आवड असल्यामुळे मी शाळेत शिकत होतो. माझे वडील कन्व्हिन्स झाल्यामुळे त्यांनी ठरलं होतं की माझ्याकडून जेवढं होईल तुटकं फुटकं मी त्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न करेल. मी खूप वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेतला. भरपूर बक्षिसं मला शाळेतून मिळायची. आमच्या शाळेमध्ये सकाळी असेंब्ली व्हायची, आणि त्या असेंब्लीमध्ये शेवटी क्विज असायची. तो क्विजमध्ये प्रश्न विचारला जातो. 5 रुपयाचं जनरल नॉलेजचं पुस्तक ते मिळायचं. आणि माझं पाठांतर खूप चांगलं होतं, माझं मेमरी चांगलं होतं, त्यामुळे माझं ते पुस्तक पाठ झालं होतं. कोणी प्रश्न विचारला की दररोज अन्सार शेख शेवटी जाऊन उत्तर देणार हे फिट होतं. आणि अन्सार शेख म्हणजे मी 6वीला असताना 10वीच्या पर्यंत जे विद्यार्थी होते, आमच्या 10वी पर्यंत शाळा होती, सगळेजण मला ओळखायचे. म्हणजे लहानपणापासूनच मी स्टार होतो आमच्या शाळेतला. शिक्षकांनाही मी खूप आवडायचो, कारण मी नेहमी प्रथम नंबरने पास व्हायचो. खूप आनंदाचं वातावरण मला शाळेमध्ये मिळालं होतं, जे संस्कार घरामध्ये मला मिळत नव्हते. कारण घरामध्ये आणि एकंदरीतच माझ्या आसपास खूप निगेटिव्ह वातावरण होतं, चांगले मित्रही नव्हते माझ्या आसपास. ते चांगले संस्कार घडवण्याचं काम माझ्या शाळेने, माझ्या शिक्षकांनी मला केलं. आणि माझ्या आजच्या यशामध्ये त्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. माझे विचार आणि माझी पर्सनॅलिटी घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. 10वी पर्यंत शिकलो, आणि 10वी नंतर करायचं काय हा नेहमी आपल्यासमोर प्रश्न असतो. तो प्रश्न माझ्यासमोर देखील उपस्थित झाला होता. दरम्यानच्या काळामध्ये मला MSCITचा एक कोर्स करायचा होता. तो कोर्स करण्यासाठी 2,500 रुपये गरजेचे होते. ते अर्थातच आमच्या पालकांकडे नव्हते. मग मी असं ठरवलं की मी एका ठिकाणी हॉटेलमध्ये काम करणार. त्या हॉटेलमध्ये मी एक वेटर म्हणून कामाला लागलो. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मला ते काम करावं लागायचं. 2,500 रुपये मला महिन्याची मिळायचे. त्या कामाचं स्वरूप म्हणजे चहा वगैरे सर्व करणं, भाजी वगैरे देणं, टेबल पुसून घेणं, आणि सगळं झाल्यानंतर रात्री फरशी पुसणं आणि भांडे घासून काढणं, एवढं काम मी 10वीच्या सुट्ट्यामध्ये केलं होतं. त्यात मला वाईट याचं वाटायचं की जे माझे खूप आवडीचे शिक्षक होते त्यांना मी स्वतः माझ्या हाताने चहा सर्व करायचो, किंवा ते माझ्या हाताने चहा घ्यायचे. त्यांनाही वाईट वाटायचं, मलाही वाईट वाटायचं. पण ती परिस्थिती होती, मी परिस्थितीसमोर शरण गेलो नव्हतो. मी ती परिस्थिती ऍक्सेप्ट केली होती, आणि मला लढायचं होतं. मला तो कोर्स कम्प्लीट करायचा होता, आणि मी ते काम केलं. 10वी झाली, 10वीचा रिझल्ट लागला. दुर्दैवानं आमच्या काळात कॉप्याचं वातावरण होतं, आणि तरी देखील मला 76% मिळाले. तरी मी शाळेतला टॉपर होतो. म्हणजे काल मी एका सत्काराच्या समारंभाला गेलो होतो. विश्वास नांगरे पाटील होते, जालन्याला तो कार्यक्रम झाला होता. तर 90-95 म्हणजे सगळे 90चे पुढचे मुलं होते. मला पडले होते 76%. ते पण कॉप्या चालल्या होत्या त्या काळात. तर मी ठरवलं की मला आर्ट्सला जायचं आहे. त्याची 2-3 कारणं होती. पहिलं कारण ऍटिट्यूडच नव्हता मॅथ्स आणि सायन्समध्ये. आवडायचं नाही मॅथ्स आणि सायन्स. म्हणजे मला नेहमी प्रश्न पडायचा की x² y² वगैरे y2 काय असायचं, ते का करावं एखाद्या साध्या माणसाने आपल्यासारख्या, ते मला कळायचं नाही. त्यामुळे मला त्याचा इंटरेस्ट नव्हता. आणि दुसरी गोष्ट, जर इंटरेस्ट असता जरी बोंबलायला तरी घरी पैसे नव्हते, कारण सायन्स खूप महागडं असतं आपल्याकडचं. सायन्स खूप महागडं झालेलं आहे खरं म्हणजे. सायन्सने आपले जीवन काय म्हणतात मग त्याला सुकर केलेलं आहे, तरी महागडं झालंय सायन्स घेणं, सायन्स शिकणं. आणि म्हणून मी देखील घेऊ शकत नव्हतो. तिसरी महत्वाची गोष्ट अशी होती की 9वीला असताना महाराष्ट्र शासनाची घरकुल योजना होती. त्या योजनेचे 30,000 रुपये ग्रँट झाले होते. ते देण्यासाठी तहसीलच्या ऑफिसरने 3,000 रुपयाची लाच मागितली होती. त्यावेळेस मी खूप मोटिवेट झालो, कारण मला असं वाटायचं 2 रुपयाचा पेन मागताना वडिलांना 10 वेळेस विचार करावा लागायचा की मी पैसे कसे मागू. आणि माझ्या वडिलांनी खूप आनंदाने 3,000 रुपये त्या अधिकाऱ्याला दिले होते. त्यावेळेस मला रिअलाइज झालं की करप्शन हे एक प्रकारचं शोषण असतं, आणि या शोषणाचा सगळ्यात मोठा बळी जर कोणी असेल तर ते आमच्यासारखे विद्यार्थी असतात. आणि ह्या परिस्थितीला जर बदलायचं असेल तर गरजेचं आहे की आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी तिथे पोहोचलं पाहिजे. आणि देन मी डिसाईड केलं की मला त्या अधिकाऱ्यापेक्षा मोठा अधिकारी व्हायचा आहे. पण मोठा अधिकारी एक्झॅक्टली काय असतं ते मला माहित नव्हतं. कलेक्टर नावाचा शब्द मी बऱ्याच वेळा ऐकला होता, कारण कुठेतरी म्हणायचं अरे चल ना खेळायला जाऊन, नाही मला अभ्यास करायचा आहे, पुढे कलेक्टर होणार आहे, पुढे कलेक्टर व्हायला चाललाय. असं कलेक्टर काहीतरी कानावर पडायचं आणि खूप मोठं वाटायचं. मग आता मोठं असेल तर बहुतेक राजकारणाशी निगडीत असावं, म्हणून मला 10वी पर्यंत असं वाटायचं की कलेक्टरची बहुतेक इलेक्शन होत असावी, निवडणूक होत असावी. मला काही माहित नव्हतं, पण मी ठरवलं होतं की मला मोठा अधिकारी व्हायचा. त्या दरम्यानच्या काळामध्ये
आमचे एक मापारी सर म्हणून शिक्षक होते, वर्ग शिक्षक, माझे खूप फेवरेट टीचर आहेत. ते MPSC थ्रू ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर झाले होते आणि मग ते अधिकारी झाले होते. म्हणून मग मला वाटलं की सर आपल्याला अधिकारीच व्हायचं असं काहीतरी. मग मी सरांना भेटलो, सरांना विचारलं, सरांनी मला MPSCची माहिती दिली. आणि जनरली जे आपले प्रश्न असतात, खूप आपले म्हणजे सिली प्रश्न असतात, जे मलाही बरेच जण आता विचारतात पास झाल्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून. मी विचारलं, सर इंटरव्ह्यू असतो का? म्हणे हो. म्हणलं सर इंटरव्ह्यूला किती पैसे मागितले ते तुम्हाला? सर हसले. सर म्हणाले असं काही नसतं, परिस्थिती बदललेली आहे, तुमचे विचार, तुम्ही कसं बोलता, तुमची मतं काय आहेत, तुम्ही किती मार्क्स तुम्ही पाडू शकता, या सगळ्या गोष्टीवर तुमचा ओव्हरऑल सिलेक्शन ठरलेलं असतं. आणि मला खूप आनंद झाला, कारण माझी एवढी परिस्थिती वाईट होती की जर इंटरव्ह्यूच्या पॅनलने जर मला म्हटलं असते की घे बाळा तुला 1000 रुपये खर्च झाला, तर मी ती पण घेतली असते. त्यांना देण्याचा प्रश्न वेगळाच होता. त्यामुळे खूप खुश झालो होतो मी की चला पैसे भरावे लागणार नाहीत, मेहनत फक्त आपल्याला घ्यायची आहे. मी खूप प्रचंड मेहनत माझ्या बालपणापासून घेत आलेलो आहे. मी खूप अंधकार माझ्या आयुष्यात बघितला होता. त्यामुळे माझ्यासाठी UPSC करणं ही झाडकी पत्ती ही, मतलब काही नव्हतं माझ्यासमोर, सहज करू शकतो असं मला वाटलेलं. 11वी 12वीला आर्ट्स निवडलं, बद्रीनारायण बारवाले कॉलेज जालन्यामध्ये. आर्ट्स निवडल्यामुळे खूप जणांनी माझं टीका केली होती, कारण शाळेतला टॉपर म्हटला की जनरली त्याने सायन्स करायचं असतं, आता प्रोटोकॉल आहे, म्हणजे जास्त टक्के का सायन्सला जायचं. मग थोडीशी कमी त्याने कॉमर्सला, आणि उठलेला जो गाळ असतो त्यांनी मग आर्ट्सला जायचं असतं. मी जो होतो मी आर्ट्सला चाललो, त्यामुळे मला खूप जणांनी क्रिटिसाइज केलं, पण मी माझ्या आवडीची गोष्ट करत होतो. आर्ट्सचा प्रवास सुरू केला. माझं म्युझिक, संस्कृत, सायकोलॉजी, पॉलिटिकल सायन्स असे सब्जेक्ट्स मी घेतले होते. 12वीला खूप चांगला अभ्यास केला होता, कारण 11वी 12वीला मला कळालेलं की कलेक्टरची इलेक्शन किंवा निवडणूक होत नसते, ती UPSC नावाची एक एक्झाम होते आणि त्याच्या थ्रू ते सिलेक्ट केले जातात. मग मी ठरवलं की चला आपल्याला आता UPSC करायचं, कारण मोठं स्वप्न मला बघायचं होतं आणि मी UPSCचं ठरवलं. पण आमचे सर मला असं म्हणाले की आता घाई करू नको, तू तुझं 12वी चांगल्या प्रकारे पास हो, पुण्याला जा, चांगलं वातावरण आहे, चांगले मित्र मिळतील, कोचिंग मिळेल आणि तिथं जाऊन तू चांगली तयारी सुरू कर. आणि मग मी ठरवलं की हा आता मला पुण्याला जायचं म्हणून मला 12वी पास व्हायची. खूप छान मेहनत घेतली 12वीला, खूप प्रचंड अभ्यास केला. बुद्धिवंत सगळेच असतात, पण ज्यांना चांगले मार्क्स पडतात ते फक्त बुद्धिमत्ता असतात असं काही नसतं, किंवा 35% पडले म्हणून तो निर्बुद्ध आहे असंही नसतं. त्यांनी कमी मेहनत घेतलेली असते. त्यामुळे मला 91% मार्क्स 12वीला मिळालेले होते. अजिबात कॉपी चालली नव्हती, आणि चालली असती तरी मी केलीही नसते. संस्कृतमध्ये मला 100 पैकी 100 मार्क्स होते. मी 11वी 12वीला फक्त संस्कृत घेतलेलं होतं. खूप रट्टा मारला होता, प्रचंड अभ्यास केला होता, चष्मा त्या काळात मला लागला होता. आणि माझा रिझल्ट लागल्यानंतर खूप सत्कार सोहळे झाले आणि सगळ्यांनी खूप मोठी मोठी आश्वासनं दिली की मी तुला 20,000 रुपये देतो, मी तुला 30,000 रुपये देतो, तुला क्लास लावून देतो, तू गेल्यानंतर फक्त मला कॉल कर, असे आमदार वगैरे सगळे लोक सांगत होते. आणि मला खूप भारी वाटत होतं, कारण माझे एवढे रिक्षा चालवायचे आणि रिक्षा चालकाच्या मुलासाठी पुण्यात शिकणं खूप अवघड गोष्ट आहे, कारण राहण्याचा, खाण्याचा, एकंदरीतच पॉकेट मनी या सगळ्या गोष्टीचा खूप खर्च व्हायचा. आता मला 11वी 12वीला फक्त 10 रुपये पॉकेट मनीचे मिळायचे, म्हणजे 20 रुपये वडील द्यायचे, 10 रुपये म्हणजे 5 रुपये जाण्यासाठी, 5 रुपये येण्यासाठी, 10 रुपयामध्ये उरलेल्या एक चहा आणि बिस्किट, एवढंच माझा पॉकेट मनी होता. आजचा परिस्थिती वेगळी आहे आणि माझी काही परिस्थिती सैराट सारख्या प्रिन्स सारखी नव्हती, त्यामुळे वाईट परिस्थिती होती माझी खूप. आणि पुण्याला जाऊन शिकणं हे खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट होती आणि खूप अवघड देखील मला ते वाटत होतं. पण माझ्या वडिलांची इच्छा होती की माझ्या मुलाला मला पुण्याला शिकवायचं आहे, माझी देखील ती आतून इच्छा होती. आणि मग मी ठरवलं की आता मी पुण्याला जाऊन शिकणार. पुण्याला मी गेलो, फर्ग्युसन सारख्या एका मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, जे आर्ट्ससाठी खूप नावाजलेलं कॉलेज आहे. तिथं आर्ट्ससाठी ऍडमिशन हवं असेल तर ऍटलीस्ट 85-86% मार्क्स गरजेचे असतात. तिथं मेरिटच्या आधारावर ऍडमिशन मिळालं. खूप मोठं ते कॉलेज होतं, विदेशातली मुलं येऊन तिथं BA करायची, वेगवेगळ्या राज्यातून, भारतातून ती मुलं यायची. त्यात मी आपला गावंढळ मुलगा जो 12वी पर्यंत मराठी शिकला, मी इंग्लिश घ्यायचं ठरवलं होतं BA साठी. तुटकं फुटकं माझं इंग्लिश होतं. मला आजही प्रसंग आठवतो, पहिल्यांदा मी जेव्हा पुण्याला चाललो होतो त्या ट्रॅव्हल्समध्ये बसलो होतो. आता ट्रॅव्हल्स सकाळी 5 वाजता पुण्याला सोडणार, माझे डोळे उघडले, माझा चष्मा काढून ठेवला होता. मोठ्या मोठ्या दुकानं होती, खूप मोठी मोठी स्टॉल्स लागलेली होती आणि तिथं ती बंद असताना लिहिलं होतं टू लेट टू लेट टू लेट. म्हणलं आई कुठे गेला टॉयलेटचा, म्हणजे टू लेट कसं काय झाला, मला विश्वासच बसेना. मग मी चष्मा घातला तरी ते टू लेटच दिसतंय. म्हटलं जर असं असेल तर आपलीच इंग्लिश खराब म्हणावी. तरी देखील आपल्या शिक्षण पद्धतीचा काय तुम्ही दोष म्हणा, चांगली गोष्ट म्हणा, मी आमच्या 11वी 12वीला मी आमच्या सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स CBSEची मुलं होती सायन्सला, त्यांच्यात इंग्लिशमध्ये टॉपर होतो आणि एवढी वाईट परिस्थिती होती. आणि अशा वेळेस त्या कॉलेजमध्ये गेलो, तिथं मित्र मिळवलीत, पण खूप मी साधा भोळा होतो. गेलो त्यावेळेस माझ्याकडे फक्त 2 टी-शर्ट होती, एक पर्पल आणि रेड रंगाचा, 2 पॅन्टी आणि हातामध्ये माझी पिशवी आणि एक आपली स्लीपर. ती स्लीपर पावसाळ्यात दुर्दैवानं आपल्याकडे शाळा सुरू होतात, पण मागणं ते पॅन्टीवर शितोडे उडायची, खूप वाईट दिसायची माझी पॅन्ट मागणं. आणि त्या परिस्थितीत फर्ग्युसन कॉलेज सारख्या एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये जाणं, तिथं खारखार इंग्लिश बोलणारी मुलं मुली, त्यांची विचित्र प्रकारचे आणि खूप सुंदर सुंदर कपडे, खूप चांगला त्यांचं स्टेटस, त्याच्यात मी
मी आधीच खूप घाबरलो, मी बघूनच घाबरलो. मग पहिला दिवस वर्गातला आणि मग सैराट सारखी खरडपट्टी वर्गामध्ये घेत होते की सांग तुझं नाव काय, तुला काय आवडतं, असं सुरुवात झाली. आणि मग आम्ही जवळजवळ 350 मुलं होतो आणि त्यामध्ये मी कोपऱ्यात कुठेतरी बसलो होतो. मग असा तो राऊंड सुरू झाला. शेवटी माझ्याकडे येणार होतं 350 पैकी 95% जणांचं उत्तर हेच होतं की मला IAS व्हायचं. बोंबलाने म्हणून सगळंच वर असते तर माझं कसं होणार, म्हणजे एवढं इंग्लिश मध्ये बोलताय. मी खूप घाबरलो. शेवटी माझा नंबर आला आणि मी पण म्हणलो की सर मला पण IASच व्हायचंय म्हणून. आणि आज परिस्थिती अशी की त्या सगळ्यांपैकी मी एकटाच IAS झालेला आहे. मी नेहमी ही गोष्ट सांगत असतो की तुमच्या सक्सेसचा किंवा IAS होण्याचा कुठल्याही क्षेत्राचा त्या सक्सेसचा आणि गरिबीचा किंवा श्रीमंतीचा कोणताही संपर्क नसतो, संबंध नसतो. तुमचे हार्डवर्कवर ती सक्सेस डिपेंड करत असतं. त्यामुळे तुम्ही आपल्या गरिबीचा डाव करू नये. सेकंड इयरला असताना मी मित्र खूप चांगले बनवलेले होते. फर्स्ट इयरला मी खूप चांगलं कॉलेज एन्जॉय केलं, खूप एन्जॉय धमाल केली. मित्रमैत्रिणी बनवल्या, कॉलेजच्या मॅगझिन मध्ये कविता दिल्या, प्रिन्सिपलने मनोगतामध्ये माझं नाव घेतलं होतं, त्यांच्या मी नॅशनल लेवलची वक्तृत्व स्पर्धा जिंकलेलो होतो. त्यामुळे खूप गाजवलं कॉलेज फर्स्ट इयरला. फर्स्ट इयर संपत आलं होतं आणि मग विचार चालला होता की मी काय मिळवलं. घरी एवढं परिश्रमाची वाईट परिस्थिती आहे, वडील रिक्षा चालवतात, आई माझी ऍक्च्युली 1 वर्ष मनोरुग्ण होती, माझ्या वडिलांची 3 लग्न झालेली होती. एवढी वाईट परिस्थिती घरी असताना भाऊ मामाकडे काम करत होता, बहिणींची लग्न झालेली होती. भाऊ जे काही कमवायचा 2-2.5 हजार रुपये सुरुवातीच्या काळात आणि आता 6 हजार रुपये, तो सगळे पैसे तो माझ्या अकाउंटवर जमा करायचा आणि त्याच्या बळावर मी शिकायचं. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की माझा छोटा भाऊ माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. त्याचं कारण ते होतं. असं असताना 1 वर्ष माझा पुण्यातला गेला आणि मी काय कमवलं ह्या प्रश्नाचं मी चिंतन सुरू केलं. माझ्या हातात एक स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा पार्ट सोडला तर बाकीचं काहीच नव्हतं. UPSC साठी वेगळ्या गोष्टी गरजेच्या असतात त्या नव्हत्या. आणि मी डिसाईड केलं की आता आपण जास्तीत जास्त फोकस आपल्या अभ्यासावर केला पाहिजे. मग थोडंसं कॉलेज आणि मित्र यांचं प्रमाण कमी केलं, अभ्यासावर फोकस केला, कोचिंग क्लास जॉईन केला. फीस नव्हती पूर्ण देण्यासाठी कन्व्हिन्स केलं, बोललो त्यांच्यासमोर, 7 वेळा त्यांच्याकडे समोर गेलो, म्हटलं फीस नाहीये सर, अर्धीच देऊ शकतो. 50%च्या फीस मध्ये मी क्लास जॉईन केला. असा क्लास भरलेला असायचा. मी त्यात खूप छोटा दिसायचो. आता वय 21 आहे, त्यावेळेस 19 वर्षाचा मी होतो आणि माझ्या वर्गामध्ये बसलेली मुलं 25, 26, 27, 28, 30 पर्यंत असायची. मी खूप छोटा वाटायचो. आज मी खूप छोटा दिसणार, खायलाच नाही मिळालं. तर त्यात मग मी जेव्हा वर्गातून शेवटी आता पुढे बसायचो तर मी चालत यायचो तेव्हा सगळे असे आश्चर्याने बघायचे कशाला आला असेल ऐकडे, म्हणजे एवढा. किंवा तुम्ही जो जंगल बुक बघितला असेल तर त्यात ते का असतं, प्रियंका चोपडाचा त्यांना आगाला आवाज दिलाय आणि मग ती म्हणते की ए नन्ही सी जान इस घने जंगल में तुम क्यों आए कैसे आए. तसंच त्या सगळे कशाला आला असतील म्हणजे इथं. आणि मलाही सुरुवातीला भीती वाटायची कारण एवढी मोठी मुलं, काहींच्या डोक्यावर केस नसायची, असली तरी पांढरी झालेली असायची. त्यात माझं कसं होणार, म्हणजे मोठी पुस्तकं त्यांच्याकडे ठेवलेली असायची. पण थोडीशी भीती वाटायची कॉम्पिटिशनची. नंतर विवेकानंदांचे विचार वाचले आणि त्या विचारांपैकी मला एक ओळ त्यांची आठवते की तुमची स्पर्धा कधीच दुसऱ्यांशी नसते, तुमची स्पर्धा स्वतःशी असते. आणि जो व्यक्ती स्वतःला जिंकू शकतो, जो स्वतःच्या दुर्गुणांना हरवू शकतो, तो व्यक्ती जगाला हरवू शकतो. आणि मग तीच एक फुलगाट बनत बांधली की याचा विचार करायचा नाही, आपल्याला फक्त आपला अभ्यास करायचा आहे. क्लास जॉईन केला, खूप अभ्यास केला. 3rd इयर कॉलेजचं सुरू झालं, सेल्फ स्टडी केला. प्रिलिमसाठी 9 महिने मी दिले होते कारण माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. मी वयाच्या 21व्या वर्षी जून मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. त्या वर्षी ऑगस्ट मध्ये प्रिलिम होती. मला खूप मेहनत घ्यावी गरजेची होती कारण 4-4, 5-5 अटेम्प्ट दिलेली मुलं तिथे होती. त्यांचा माझ्यापेक्षा खूप जास्त अभ्यास होता. म्हणजे काही मुलं अशी होती 30-30 वर्षाची की ज्यावेळेस मी 1लीला होतो त्यावेळेस ते 10वीला होते आणि त्यांच्यासोबत माझी कॉम्पिटिशन होती. असं असल्यामुळे मला मेहनत जास्त घेणं गरजेचं होतं. 9 महिने मी प्रिलिमचा खूप अभ्यास केला, ग्रुप बनवला. ग्रुपमध्ये आम्ही एकमेकांच्या टेस्ट घ्यायचो किंवा 6वीची NCERT. तर आमच्या 4 मित्रांचा ग्रुप, चला मी पुढच्या वेळेस 6वीची NCERT वर मी क्वेश्चन्स बनवणार इंग्लिशमध्ये प्रिलिम सारखे, ते 3 जण सोडवणार आणि मग आपले गुणदोषाची आपण चर्चा करणार. मग दुसऱ्या रविवारी दुसरा मुलगा 7वीच्या याच्यावर करायचा. असं आम्ही NCERT संपवल्या, रेफरन्स बुक संपवले, इंटिग्रेटेड टेस्ट संपवल्या. ओव्हरऑल मी 7,500 प्रश्न सोडवलेले होते. 75 टेस्ट सिरीज मी दिलेल्या होत्या. खूप मेहनत घेतली होती, खूप रिव्हिजन केली होती. एक्झामच्या 1 दिवस आधी दृश्यमाला होता अजय देवगणचा मूवी, तो बघायला मी गेलो होतो. अभ्यास केलाच नव्हता. सकाळी 7 वाजता सेंटरला पोहोचलो म्हणून 2 तास काय करायचं म्हणून डर्टी पिक्चर बघत बसलो होतो. आणि माझ्या बाजूला एक मुलगा होता, तो लक्ष्मीकांत काढून पॉलिटी वाचत होता. पण मी एकदम चिल होतो कारण माझा मेहनत मी खूप घेतली होती. प्रिलिम दिली. प्रिलिमचा रिझल्ट आला ऑक्टोबरमध्ये. जनरली ह्या एक्झामचा रिझल्ट अचानक बॉम्ब सारखा पडत असतो, डेट देत नसतात ही लोक. आणि माझ्या एका मित्राने, उमेश त्याचं नाव आहे, त्याने मला रिझल्ट कळवला की अन्सर कॉंग्रॅच्युलेशन्स, तू प्रिलिम पास झालेला आहेस. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती कारण 4-4.5 लाख जणांमधून फक्त 15,000 जण भारतातून सिलेक्ट झाले होते, त्यामध्ये माझा नंबर होता. मोठी गोष्ट यासाठी होती की मी मेहनत खूप घेतली होती. पुन्हा जर मी प्रिलिम फेल झालो असतो तर 1 वर्ष पुण्यात राहणं मला अफोर्डेबल नव्हतं, त्यामुळे मला पास होणं गरजेचं होतं.
दुसरी गोष्ट, आमच्या गावकऱ्यांची खूप इच्छा होती की याने लवकरात लवकर व्हावं. म्हणजे जेव्हा कधी मी गावात जायचो तर गावकऱ्यांना बिचारांना माहित नाही, त्यांना असं वाटतं की चला म्हणजे 4 वर्ष इंजिनिअरिंग केलं की झाला इंजिनिअर, डिग्री मिळाली. तसं 3 वर्ष BA केलं म्हणजे IAS होतं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे जेव्हा कधी मी गावात जायचो, नंतर मी कमी केलं जाणं, सुरुवातीला जेव्हा गावात जायचो तर प्रत्येक गावकऱ्याला भेटलो मी की पकडायचे अजून किती दिवस. कसं सांगणार प्रत्येकाला की असं असं असतं, वयाच्या 21व्या वर्षी करता येतं, 31व्या वर्षी करता येतं, हे किती सरडा समजून सांगणार. त्यामुळे गावात जायचंच सोडलं मी. मग मी काय करायचं की 6 महिन्यातून एकदा घरी यायचो. रात्री 11 वाजता पुण्यातनं ट्रॅव्हल्स असायची, सकाळी 5 वाजता आमच्या गावामध्ये ती सोडायची. जालना औरंगाबाद हायवेवरचं आमचं गाव आहे. 5 वाजता सगळे गावकरी बिचारी झोपलेले असायचे, त्यामुळे कोणालाच दिसायचं नाही. पुन्हा 2 दिवस घरातच कोंडून राहायचं, आईवडिलांचं खायचं प्यायचं, आणि पुन्हा 11 वाजता ट्रॅव्हल्स असायची जालन्यावरून. 11 वाजता सगळं गाव झोपलेलं असायचं, कोणालाही दिसायचं नाही. 5 वाजता पुण्यात. अशी परिस्थिती चालू होती. त्यामुळे मला सांगण्यासाठी काहीतरी मिळालं की चला मी पास झालो, मी स्वतःला प्रूफ करून दाखवलं. आणि खूप आनंदी होतो. 2-3 दिवस पार्ट्या केल्या, त्यामध्ये वेळ गेला. अजिबात पार्टी करायची नाही प्रिलिम झाल्यानंतर, कारण खूप वाईट परिणाम होतो नंतर त्याच्या. 100 दिवस होते माझ्याकडे, आणि त्या 100 दिवसामध्ये मला मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं होतं. माझी पहिल्या वेळेस मी देत होतो. त्यातही महत्वाची गोष्ट, मी मराठीतून ही परीक्षा दिलेली आहे. मराठीमध्ये दुर्दैवानं स्टँडर्ड मटेरियल तेवढं पाहिजे तेवढं अवेलेबल नाहीये. मी 60% अभ्यास जो होता माझा तो इंग्रजी मीडियम मधून केला होता. इंग्लिशची पुस्तकं वाचून डोक्यात काही गोष्टी पानावरती ट्रान्सलेट केल्या होत्या. इंग्रजीची वृत्तपत्र वाचली होती. मराठीतून मेहनत घेणं गरजेची होती. आणि नेहमी आपल्याला वाटतं की आपली मराठी खूप सुंदर आहे, खूप स्पष्ट आहे, खूप अभिजात आहे असं आपल्याला नेहमी वाटतं, पण तसं कधीच नसतं. मराठी आपली खूप वाईट असते. म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा क्वेश्चन आन्सर सुरुवातीला सोडवायला जायचो, सरांना चेक करायला जायचो, तर 15 पैकी 2-2.5 मार्क मिळायचे. पण 100 दिवसामध्ये मी माझी रायटिंग स्किल एवढी डेव्हलप केली की मला 8-9 पर्यंत मार्क्स मिळायला लागले. 15 पैकी खूप जास्त असतात. खूप मेहनत मी घेतली. माझ्यातल्या दोष जे होते माझ्या लिखाणातले, स्पेलिंगचे म्हणा किंवा अदर काही, त्याच्यावर मी मात केली. 100 दिवसामध्ये मला खूप अभ्यास करायचा होता. तो अभ्यास मी केला. मला चष्म्याचा नंबर वाढला होता. मला दिसणं अशक्य झालं होतं चष्म्याशिवाय. चष्म्याचा नंबर वाढला. 4 वर्ष पुण्यामध्ये होतो. गेलो त्यावेळेस 50 किलोचा होतो, आलो त्यावेळेस 51 किलोचा होतो. 4 वर्षात फक्त 1 किलोने मी वाढलो होतो. हेल्थकडे खूप मी निग्लेक्ट केला होता. प्रचंड मेहनत घेतली होती. मेन्सच्या वेळेस 15-16 तास मी अभ्यास करायचो, बसून असायचो. पाठीचाही त्रास सुरू झाला होता. अशा परिस्थितीत देखील एक्झाम दिली डिसेंबरमध्ये मुंबईला. खूप लिखाण ह्या परीक्षेमध्ये करावं लागतं, त्यामुळे रायटिंग स्किल बरोबरच स्पीड डेव्हलप करा. 3 तास लिखाण, 4000 शब्द, 20 क्वेश्चन. एक प्रश्नाला 9 मिनिटं, त्याच्यासाठी 200 शब्द लिहावे लागायचे. असा 3 तासाचा पेपर झाल्यानंतर 2 तासाचा गॅप, पुन्हा 3 तास पेपर, म्हणजे दिवसामध्ये 6 तास लिहावं लागायचं. 8000 शब्द. आता ते प्रश्न असे नसायचे की किसने किस्से कहा, जोड्या लावा, कोणी कुणास म्हणाले, किंवा थोडक्यात उत्तरे लिहा, असं काही प्रश्न नव्हते. खूप प्रश्न अवघड असतात, तुम्ही पेपर बघितलेले असतील. ती परिस्थिती मराठीतून हँडल करणं एक प्रकारचं आव्हान होतं. ते आव्हान मी पेललं. दुसरं एवढं लिहावं लागायचं की अंगठा सुजायचा खालना, आणि मग ते गरम पाण्यामध्ये मीठ टाकून बुडवून ठेवावा लागायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला उठून रेडी व्हावं लागायचं. कारण असं नसतं की एक पेपर झाला तर मग आराम घेऊ दे विद्यार्थ्यांना, 10वी-12वी सारख्या मग 2-3 दिवसानंतर पेपर देऊयात, असं काही नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पेपर द्यावा लागायचा. तेही मी केलं. 6 दिवस पेपर चालले. मुंबईमध्ये एक्झाम दिली. आणि मी खूप तळ्यात मळ्यात माझी परिस्थिती होती. 50-50 मला वाटत होतं की माझं होईल. बरेच जण विचारले कसं आहे तुझं, तर 50-50 आहे. 50% गॅरंटी आहे, 50% नाहीये. त्यामध्ये झालं असं की 9-11 फेब्रुवारी काहीतरी, त्या दिवशी माझी दिदी 26 वर्षाची आहे. तिचं 15-16 वर्षी लग्न झालं होतं. मोठी दिदी, तिचे जे हसबंड होते ते अल्कोहोलिक होते, खूप जास्त दारू प्यायचे. इन्फेक्शन झालं, खूप त्रास झाला त्यांना, आणि ते एक्सपायर झाले त्या याच्यामध्येच. आणि खूप मोठं संकट आमच्यावर कोसळलेलं होतं, कारण घरी कमावता कोणीच नव्हतं. आणि दिदीचा असा प्रॉब्लेम झाला होता. दिदी वेगळ्या दुःखात होती. मी त्या फेडरलला गेलो आणि तिथं 2-3 दिवस राहिलो. आता मेन्स पास होणं या ठिकाणी माझ्यासाठी खूप गरजेचं होतं, कारण अशी एवढी वाईट परिस्थिती आधीच, त्यात हे संकट कोसळलेलं. त्यामुळे मेन्स पास होणं गरजेचं होतं. पण माझ्या इंटरव्ह्यूच्या तयारीवर लक्ष लागत नव्हतं. त्यावेळेस माझ्या दिदीने मला सांगितलं की अन्सार, तू ही एक्झाम पास होणार आहेस, तुला इंटरव्ह्यूसाठी दिल्लीला जायचंय, तू त्याची तयारी सुरू कर. 3 दिवसातच मी पुन्हा पुण्याला गेलो. 19 फेब्रुवारीचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. शिवजयंती होती, आणि त्या शिवजयंतीचं मोठं गिफ्ट मला मिळालं. त्याच मित्राने कॉल करून सांगितलं अन्सार तू पास झालेला आहे. मी शब्दात व्यक्त नाही करू शकत तो आनंद काय होता मुख्य परीक्षा पास होण्याचा. 15,000 जणांतून 2,800 जणांची भारताच्या पातळीवर सिलेक्शन झालं होतं. त्यामध्ये माझंही एक नाव होतं. खूप आनंदी होतो. आमच्यावरती संकट कोसळलं, त्याच्यावर थोडीशी मलमपट्टी झाली होती. आणि इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी आता मला दिल्लीला जाणं गरजेचं होतं. मी 60% अभ्यास इंग्लिशमध्ये केला.
रिटर्न मराठीत दिली आणि इंटरव्ह्यूचं मीडियम जाणीवपूर्वक हिंदी निवडलेला होता आणि हिंदी इम्प्रूव्ह करण्यासाठी मला दिल्लीला जाणं गरजेचं होतं. 40 दिवस मी दिल्लीत होतो, हिंदी इम्प्रूव्ह केली, मॉक इंटरव्ह्यूज दिले. 7 एप्रिलला माझा इंटरव्ह्यू होता, पी.के. जोशींचा पॅनल होतं. खूप घाबरलेला त्या दिवशी होतो मी, कारण त्या दिवशी देखील मी एनएनडीसी जानीस घने जंगल में कैसे आहे असंच वाटत होतं. तर खूप मोठी मोठी लोकं तिथं होती, सूट बूट घातलेली. मी सूट घातला होता, थोडा मोठा दिसत होता सूटमध्ये, पण एकंदरीतच 21 वर्ष असलेले सगळे कौतुकाने बघत होते की इंटरव्ह्यूला आला की इंटरव्ह्यू द्यायला तर कोणतरी काका वगैरे आला असं वाटत होतं. त्या हॉलमध्ये बसलो, पिऊन आला. मी सेकंड होतो, दुपारून माझा इंटरव्ह्यू होता आणि माझ्या आधी मुलगा गेला होता. मग माझी धडधड सुरू झाली की याच्यानंतर आपलाच नंबर आहे. त्यात तो पिऊन येऊन मला म्हणतो की अन्सार शेख चलिए अब आपका नंबर आहे. असं बकऱ्याला कापायला घेऊन चालला म्हणजे असं म्हणतो. तर थोडी हॅव मसी ना, म्हणजे एवढी वाईट परिस्थिती, एवढं एन्झायटी, एवढं टेन्शन त्या यायचं. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे, सगळे बंदूक घेऊन लोक उभी आणि तिथं मग इंटरव्ह्यू माझा सुरू झाला. त्या इंटरव्ह्यू मध्ये मला पहिलाच प्रश्न होता की यंग मॅन तुझं वय किती आहे. म्हटलं सर माझं वय 21 वर्ष आहे. सगळेजण खूप आनंदित झाले होते, कारण 21 वर्ष वयाची त्यांची मुलं काय करत असतात त्यांनाच माहित नसतं. अशा वेळेस तिथपर्यंत पोहोचलो होतो आणि ते खूप आनंद झाले होते आणि अर्धी लढाई तिथं संपली होती. अर्धी लढाई माझी तिथंच संपली होती. खूप छान माझा इंटरव्ह्यू झाला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये मला 2 प्रश्न जी खूप गाजलीत आणि माझ्या इंटरव्ह्यूला मला खूप चांगला स्कोर ज्यांनी दिला. एक प्रश्न की मुस्लिम युवकांचं एवढं रॅडिकलायझेशन का होतंय, का दहशतवादी संघटना जॉईन करताना दिसतात. म्हणजे 5-6 कारणं सांगताना वहाबिझमचा उल्लेख केला. वहाबिझम काय असतं, मग ते सांगताना शिया सुन्नीचा उल्लेख केला. त्यांना असं वाटलं की वहाबिझमला क्रिटिसाइज करतोय म्हणजे हा मी शिया असेल, म्हणून त्यांनी विचारलं लाईट टोन मध्ये की अन्सार तू शिया मुस्लिम आहे का सुन्नी मुस्लिम आहे. म्हणलं सर मी इंडियन मुस्लिम आहे, बाकीच्या विषयी माझा विश्वास नाही. नंतर विचारलं, शेवटी पॅनलकडे सगळा इंटरव्ह्यू चालला होता. खूप शॉक झाले, कारण 21 वर्षाच्या मुलाकडून हे उत्तर अपेक्षितच नव्हतं. म्हणजे मोठ्या मोठ्या जी गडबडी होती तिथे मी एवढं चांगलं उत्तर, ते शॉक आणि आनंदित भावनेरांची होती. खूप खुश झाली ती, त्यांनी मला खूप कौतुक केलं तिथंच इंटरव्ह्यू सुरू असताना. आणि मग शेवटचा राऊंड सुरू झाला. पुन्हा चेअरपर्सन पी.के. जोशी सर त्यांनी मला विचारलं की अन्सार तुला 10वीला कमी मार्क्स होते आणि 12वीला जास्त होते, कसं काय. म्हणजे कारण त्यांना म्हटलं की संस्कृत घेतला होता 12वीला, स्कोरिंग सब्जेक्ट होता. पण म्हणजे अरे माझंही संस्कृत होतं. म्हणजे किती मिळाले, म्हणलं 100 पैकी 100. म्हणजे मलाही मिळाले होते. कशी मिळाले तुला 100 पैकी 100. म्हणजे जर रट्टा मारला होता, आमच्याकडे तेच चालतं. म्हणजे प्रामाणिकपणे ते उत्तर दिलं. आता मला खूप आवडतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, पण रट्टा मारला होता म्हणलं सर, आणि रट्टावरून मला 100 पैकी 100 मिळाले होते. ते म्हणले मी पण रट्टाच मारला होता. मग म्हणजे संस्कृत मध्ये टू गो याला काय वर्ब आहे. म्हणलं बुद्धम शरणम गच्छामी माहित होतं, म्हणून म्हणलं सर गच्छ. मग म्हणे त्याची वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि पास्ट टेन्स सांग. म्हणून सर रट्टा मारला त्यामुळे काहीच आठवत नाही. ते हसले आणि मग म्हणे एखादा श्लोक आठवतो का. म्हटलं सर आठवतो, सांगू का. म्हणजे नाही, राहू दे. आणि मग इंटरव्ह्यू संपला होता. ते म्हटले की अन्सार तुझा इंटरव्ह्यू झालाय आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही तुला शुभेच्छा देतो. दरम्यानच्या काळात त्यांनी विचारलं की गच्छचे टेन्स सांग. मी म्हटलं सर माहित नाही, पण गच्छा मी ऐकलंय. ते म्हटले काय असतं. म्हटलं सर मी जातो असा अर्थ होतो. मग ते शेवटी आले, म्हटले की तुझा इंटरव्ह्यू झाला, तुझ्या वाटचालीसाठी आम्ही तुला खूप खूप शुभेच्छा देतो. प्रोटोकॉल असा असतो की म्हटल्यानंतर थँक्यू सर, हॅव अ नाईस डे असं म्हणायचं आणि आपल्या मार्गाला लागायचं. पण मी त्यांच्याकडे हसत बघतोय. मग बाजूचा मेंबर म्हणला अन्सार नाव गच्छामी. ह्या इंटरव्ह्यू मध्ये मला 275 पैकी 199 मार्क्स मिळाले. खूप जास्त मार्क्स मला मिळाले होते. त्यामुळे असतील काही लोकांची मिथ की तुम्ही एका पर्टिक्युलर कम्युनिटीचे आहात किंवा तुम्ही फिजिकली लहान दिसता किंवा तुम्ही खूप कमी वयाचे आहात, त्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये डावललं जाईल, असं काहीच होत नाही. ही एक्झाम तुमच्या विचाराची असते, तुमच्या विचार क्षमतेची असते, तुमची वैचारिक बैठक काय आहे त्याची असते. ती जर तुमच्याकडे कॉन्स्टिट्यूशनला धरून असेल तर ती लोक तुम्हाला चांगले मार्क्स देतात. मला ते मार्क्स देण्यात आले. आता बॉम्ब पडणार होता फायनल रिझल्टचा आणि तुम्ही समजू शकता की माझी परिस्थिती एवढी वाईट असताना मी किती आतुरलेला असेल ते रिझल्ट बघण्यासाठी. मी देवाला प्रार्थना करत होतो की बाबा शेवटचा येऊ दे मला या लिस्टमध्ये, पण येऊ दे कुठेतरी, कारण मला सेट होणं गरजेचं होतं. 9 किंवा 10 मेला बॉम्ब पडणार अशी चर्चा सुरू होती आमच्या फोरमवर. आणि मग 9 तारखेला सायबर कॅफेत जाऊन बसलो. सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत खूप हार्टबीट्स वाढल्या, ताप चढला, जेवलोही नव्हतो, नाश्ताच केला तर थोडाफार काही रिझल्ट लागला नाही. मग निराश होऊन घरी गेलो. म्हटलं आता उद्या 100% लागणार काही झालं तरी. मग घरी जाऊन थोडंसं खाल्लं आणि झोपच लागे ना मला. म्हणजे एवढा मी एन्झायटी मला होती, एक्साइटमेंट होती. मग सकाळी 6ला तयार झालो. 10 वाजता पुन्हा सायबर कॅफेत जाऊन बसलो. UPSCचे आणि फेसबुक अशा 2 वेबसाईट उघडून मी बसलो होतो. 4 वाजले, पठ्ठ्याने रिझल्ट लावला नाही. 1-1 मिनिटं इनटॉलरेबल होता, धडधड वाढली होती, झोप यायला लागली ती. 4 वाजले तरी खाल्लेलंही नव्हतं. म्हटलं आता चला सगळं गेलं खड्ड्यात, घरी जाऊन झोपूयात. आलाच रिझल्ट तर मित्र कळलेलं पुन्हा एका 5च मिनिटं झाले चालत चाललो तो घरात रूमकडे. मित्राचा फोन आला, अन्सार कॉंग्रॅच्युलेशन. तिथंच पडायला झालं, कारण तो म्हटला की तू ऑल इंडिया 361वा आलेला आहेस आणि पास झालेला आहेस. हे शब्दात व्यक्त करण्यासारखं नाहीये. तिथून नकळत माझ्या डोळ्यातनं पाणी सुरू झाले. म्हटलं थांब, दोन्ही रिझल्ट तू सांगेल एवढा तरी जाऊन बघू दे.
पुन्हा पळत गेलो सायबर कॅफेच्या, बघितलं लिस्ट लागली होती, 5च मिनिटं झाले तुम्हाला जाऊन, आणि माझा 361वा क्रमांक आला होता. खूप चांगली रँकिंग होती माझी. जेवढ्या परिश्रम मी घेतलं त्या अर्थानं मला चांगलं यश मिळालेलं होतं. वडिलांना पहिला कॉल केला आणि म्हटलं की अब्बा मी कलेक्टर बन गया. म्हटलं काय, मी रिक्षात आलो, ते आवाज येते, नंतर फोन कर. म्हटलं एवढा महत्वाचा आयुष्यातला दिवस आणि आजही व्यवस्थित ऐकायला येत नाहीये. मग आईला फोन केला, सगळे रडापड सुरू झाली, खूप आनंदी सगळे झाले. मग लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन, मीडिया आहे ते सगळं पुढचं तुम्हाला सगळं माहिती आहे. खूप आनंदी मी झालो. माझं लाईफ 360च्या अँगलमध्ये चेंज झालं. 0 पासून हिरो पर्यंतचं स्टेटस तुम्हाला लोकांनी मला दिलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ह्या एक्झामिनेशन मी तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार नव्हतोच कधी, कारण माझं काम पण नाही येते आणि मला असं वाटतं की मार्गदर्शन करायला मी खूप छोटा आहे. मी तुम्हाला फक्त मार्गाला जाण्यासाठी उठवायला आलो होतो, कारण आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की जागृतच झालेले नाही विद्यार्थी. तुमचे मिथ्स आहेत काही, किंवा गरीबाची मुलं होत नाही, किंवा मराठी मीडियम मधून दिलं तर होत नाही, एक मुस्लिम कम्युनिटीमध्ये जन्मला असेल तर भेदभाव होतो, ती लोक तुम्हाला चांगले मार्क्स देत नाही. हे मिथ्स मी तोडण्यासाठी फक्त इथं आलो होतो. मला वाटतं की त्याच्यामध्ये खूप फायदा तुम्हाला होईल. हा देश सगळ्यांचा असतो. या कॉन्स्टिट्यूशनवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, पॉझिटिव्ह आयुष्यामध्ये राहिलं पाहिजे, गरिबीचा भाव केला नाही पाहिजे. जी परिस्थिती आहे ती ऍक्सेप्ट केली पाहिजे की मी गरीब आहे ना, इट्स ओके. ही परीक्षा पास करण्यासाठी गरिबी श्रीमंताचा संबंध नाहीये. याला पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी लागते, फोकस लागतं, डेडिकेशन लागतं, हार्डवर्क, स्मार्टवर्क, या सगळ्या गोष्टी लागतात. त्यामध्ये जर करू शकत असेल तर कोणी होऊ शकतं. त्यामुळे आपल्या परिस्थितीचा बाऊ करू नका, पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला जर कोणी निगेटिव्ह गोष्टी दिसत असतील तर त्यातून देखील पॉझिटिव्ह एनर्जी घ्या. तुमच्यावर कोणी दगड फेकत असेल तर ते दगड उचलून त्यांना मारू नका, त्या दगडापासून स्वतःचा राजमहल बांधा. मला वाटतं की माझ्या यशाचं गमक तेच आहे. एक 3-4 गोष्टी तुम्हाला मला इथे सांगायच्या होत्या की ज्या गरजेच्या आहेत. एक म्हणजे माझ्या यशामध्ये माझे आई वडील, माझा भाऊ, माझे शिक्षक, माझे मित्र, जे आरची जरी नसली आयुष्यामध्ये तरी सल्ले आणि लग्नासारखे खूप चांगले मित्र मला मिळाले. पावलोपावली त्यांनी मला मदत केली. त्या सगळ्या मित्रांचा खूप मोठा वाटा इथं आहे. एक जेंडर हे जे इन्स्टिट्यूशन आहे त्याचाही खूप मोठा वाटा आहे, कारण मला वाटतं की जर मी आमच्या घरामध्ये एक मुलगी म्हणून जन्मलो असतो तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. आय वुड रिक्वेस्ट सगळ्यांना की मुलींनाही शिक्षण द्या, त्यांच्यासाठी मोठी स्वप्न बघा. काही गोष्टी या एक्झामिनेशन मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी गरजेच्या असतात. पहिली गोष्ट स्ट्रॉंग विल लागते की मला करायचंच आहे, म्हणजे काही झालं तरी. दुसरी गोष्ट खूप हार्डवर्क लागतं, खूप मेहनत घ्यावी लागते. 10, 11, 12, 13 तास अभ्यास करावा लागतो. फक्त अभ्यास करायचा नसतो तर त्याच्यासाठी चौथी गोष्ट फोकस गरजेचा असतो. कारण मी बऱ्याचदा बघायचो की जेव्हा कधी लायब्ररीत जायचो त्या मुलांची पुस्तकं खूप मोठी मोठी ठेवलेली असायची पण झोपलेली असायची, किंवा त्याची डोळे आणि डोकं दुसरीकडे काहीतरी सुरू असायचं. म्हणजे एक किस्सा की मी बसलोय लायब्ररीमध्ये, एक मुलगा आणि मुलगी आले, त्यांच्या बघून वाटत नव्हतं की ती भाऊ बहीण आहेत. माझ्या बाजूला बसले, तिने बिस्किटचा पुडा फोडला, ते प्लास्टिकचा आवाज आला म्हणून मी असं बघायला लागलो. तिने बिस्किट अर्ध खाल्लं, अर्ध त्याला खायला घातलं. लायब्ररी ह्या गोष्टी करण्याच्या गोष्टी नसतात तिथं. म्हणजे त्यामुळे जो काही अभ्यास करतोय तो फोकस ठेवून केला पाहिजे. नाहीतर मग यहाँ चिलमन से हम झाके, वहाँ चिलमन से वो झाके, लगा दो चिलमन में ना हम झाके ना वो झाके. त्यामुळे फोकस ठेवा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. आज 15 तास केला, उद्या 1 तास केला असं होऊ दे नका. 9-10 तासच करा, पण ती कन्सिस्टन्सी मेंटेन करा तुमच्या अभ्यासाच्या काळामध्ये. त्याला एक डेडिकेशन द्या. 4थं रमजान ईद येते. या 4थ्या रमजान ईदपैकी फक्त 2दाच मी आमच्या आई वडिलांसोबत ईद सेलिब्रेट केली. बाकीच्या ईद माझ्या पुण्यामध्ये झालं, कारण जाणं येणं अफोर्डेबल नव्हता, तेवढा वेळही माझ्याकडे नव्हता. खूप डेडिकेशनने मी अभ्यास केलेला होता. संयम ठेवा, कारण बऱ्याचदा पहिल्या प्रयत्नामध्ये माझ्यासारखं यश मिळेल असं होत नाही. ही रियालिटी आहे. तुम्हाला खोटी स्वप्न दाखवत नाहीये. आज माझे अशी मित्र आहेत की वयाच्या 30व्या आणि 31व्या वर्षी 5व्या-6व्या अटेम्प्टला ते IAS होत आहेत. त्यामुळे ते तेवढं पार करण्यासाठी खरं म्हणजे यश त्यांचंच आहे, खरं परिश्रम त्यांचंच आहे. 60-65 पुस्तकं 4-4 वेळा वाचणं हा जोक नसतो, ते त्यांनी केलं. त्यामुळे संयम आपल्याला खूप गरजेचं असतं. एक स्ट्रॅटेजी गरजेची असते, एक प्रकारचा प्लॅन गरजेचा असतो. सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याही गरजेच्या असतात. त्यामुळे त्यांची लिस्ट करा, ते तुम्ही करू शकता की बघा. स्वतःला ओळखा, स्वतःच्या प्रतिभेला ओळखा, आपल्यामध्ये काय गुण आहेत ते ओळखा आणि त्याच्यानुसार करिअरची निवड करा. जर IAS व्हायचं असेल तर एक चांगला IAS तुम्ही घडेल त्याचा तुम्ही संकल्प करा. नेहमी एक गोष्ट सांगत असतो की हे जे हार्डवर्क, स्मार्टवर्क, फोकस, डेडिकेशन, कन्सिस्टन्सी लागत असतो, हे आणायचं कुठून असा मुलांचा नेहमी प्रश्न असतो की सर मला करायचं पण माझ्याकडून होत नाही, मला हार्डवर्क करायचं पण माझ्याकडून होत नाही, त्याचं जमत काय, ते उत्तर कुठून मिळतं. तर मला जे उत्तर सापडलंय माझ्याकडे मी सांगतो की तुम्हाला का करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुमचं रेडी पाहिजे.
त्याची 2 कारणं आहेत. एक कारण इंटरव्ह्यू मध्ये 100% विचारतात, की मलाही विचारलं की आन्सर तुला IAS का व्हायचंय. मी सांगितलं की मी करप्शनचा असा किस्सा बघितला होता, त्याला नष्ट करायचा होता. दुसरी गोष्ट, सामाजिक जी दूषण आहेत, सोशल इव्हिल्स, ते सगळे आमच्या घरात बघितले होते. डोमेस्टिक व्हायलन्स, डावरी, चाइल्ड मॅरेज, चाइल्ड लेबर, सगळं घरात बघितलं होतं. चीड होती, म्हटलं की याला बदलायचं आहे आणि म्हणून मला IAS व्हायचंय. हे उत्तर त्यांना आवडलं. असं तुमचं काहीतरी एक उत्तर रेडी ठेवा तिथं सांगण्यासाठी. दुसरी गोष्ट, स्वतःला सांगण्यासाठी. कारण जेव्हा कधी आपण फ्रस्ट्रेट होतो त्यावेळेस आपण माझी क्लिप बघता किंवा दुसऱ्याची कोणाची क्लिप बघून मोटिवेट होता, पण ते जे आउटसाइडने मिळणारं मोटिवेशन आहे ते 1-2 दिवसासाठी असतं जास्तीत जास्त. कुठलंही मोटिवेशन हे आतून आलं पाहिजे, सेल्फ मोटिवेटेड तुम्ही राहिलं पाहिजे आणि त्याचं जे गमक आहे ते तुमच्या ह्या उत्तरामध्ये आहे की मला काय व्हायचंय. जेव्हा कधी फ्रस्ट्रेशन येईल, टेन्शन येईल, डाऊन सुरू असतील त्यावेळेस डोळे झाका आणि विचार करा, आपल्या आईवडिलांचं स्मरण करा आणि विचार करा की मला IAS का व्हायचं आहे. हे चित्र जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर मला असं वाटतं की 5 मिनिटांमध्ये तुम्ही पुन्हा अभ्यासाला लागाल. त्यामुळे तुम्हाला का करायचं आहे याची दिशा ठरवणं खूप गरजेचं असतं. माझ्या तयारीबद्दलही मी बोललेलो आहे, इंटरव्ह्यूच्या तयारीबद्दलही बोललो, जे मिथ्स होते त्याच्याबद्दलही बोललेलो आहे. मला वाटतं की एवढ्या सगळ्या गोष्टी पुरेशा आहेत. शेवटी मी एवढंच म्हणेल की माझ्यासारखा एका सर्वसामान्य कुटुंबामधला मुलगा, रिक्षा चालकाचा मुलगा, मराठवाड्यातला, जालन्यातला मुलगा, दुष्काळग्रस्त भागात सगळं जे काय वाईट आहे त्यातला मुलगा जर तिथून निघून वयाच्या 21व्या वर्षी ह्या देशातला सर्वात तरुण अधिकारी ह्या वर्षीचा होऊ शकतो. जालन्यातला एकमेव, सध्या आता मी IAS ऑफिसर आहे. 1981ला जालना तयार झाला तेव्हापासून जालन्यामध्ये एकही IAS ऑफिसर जालन्याकडून निघालेला नाहीये. जर मी करू शकतो तर जगातला कुठलाही व्यक्ती हा करू शकतो, पण प्रत्येकाचं कारण आणि प्रत्येकाची दिशा स्वतः ठरवली पाहिजे. फक्त मी झालोय म्हणून करू नका. तुमचं स्वतःचं स्वप्न ठेवा आणि त्या स्वप्नाच्या मार्गे धावा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच.